काही हरकत नाही. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं आहे ते होऊ शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थी जॉईन झाले पाहिजेत. कमी वेळेमध्ये अतिशय सोप्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना शिकवून परिपूर्ण तयारी करून घेऊया. ठीक आहे. काल या प्रत्ययासंदर्भात घेतलं होतं, रिवाईज करून घेऊया. बरं, आता ही स्क्रीन मी आडवी केलेली आहे टॅबवर, तर दिसत आहे का तुम्हाला व्यवस्थित? हो सर. हां, मग असं ठेवू शकतो ना? मला पाठीमागं कोणीतरी म्हटलं होतं अशी उभी स्क्रीन केली. बरं ठीक आहे, आता अशी केली आपण. आता ठीक आहे. असं पहा बरे. आता एकच मिनिट. हां, आता कसं दिसत आहे? आत्ता चांगलं का मगा विचारलं होतं त्यावेळेसचं चांगलं? त्यावेळेसचं चांगलं होतं. वा वा, छान. मग जमलं. कारण थोडंसं काल एका विद्यार्थिनीच्या आईशी बोलत असताना त्यांनी म्हटलं की व्हिडिओ रेकॉर्ड असतील तर छान होतं, जेणेकरून विद्यार्थी इकडे तिकडे बाहेर गेला तर पुन्हा परत ऐकता येतं. त्या दृष्टिकोनातून आपण जे काही शिकवतो आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं हा उद्देश आहे. चला, लकाराचे प्रकार आहेत साधारणत आपल्या अभ्यासक्रमाला असलेले 5. लटलकार, लंगलकार, लोटलकार, विधिलिंग लकार आणि ऋटलकार हे 5 आहेत. लट म्हणजे वर्तमानकाळ, लंग म्हणजे भूतकाळ, लोट म्हणजे आज्ञार्थ आणि विधिलिंग म्हणजे विध्यर्थ. प्रत्यय, इकडचे डाव्या बाजूचे जे प्रत्यय आहेत ना, हे ते परस्मैपदी आहेत. इकडले आहेत आत्मनेपदी. म्हणजे जे प्रत्यय परस्मैपदी असणारे धातूंना जोडल्यानंतर जे रूप तयार होतं त्याला परस्मैपदी रूप असं म्हटले जातात. आणि आत्मनेपदी प्रत्यय जोडले की आत्मनेपदी रूप तयार होतात. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे असे काही धातू असतात जे की फक्त आणि फक्त त्यांना परस्मैपदी प्रत्यय जोडले जातात, म्हणून त्यांना परस्मैपदी धातू असं म्हटलं जातं. त्यांना आत्मनेपदी जोडले जात नाहीत. बरं, आता पठ धातू पहिल्या गणातला आहे, परस्मैपदी आहे, त्याला आत्मनेपदी जोडले जात नाहीत. भाष्य धातू पहिल्या गणातला आहे आणि आत्मनेपदी आहे, त्याला परस्मैपदी प्रत्यय जोडता येऊ शकत नाहीत. ठीक आहे. आता हे प्रत्यय आपण थोडंसं वाचन करून घेऊया. वाचा बेटा. त्रिवेणी. यस. परस्मैपदी प्रत्यय. काय वाचायचंय? परस्मैपदी प्रत्यय वाच बेटा. लट, लंग, लोट, विधिलिंगवाले डाव्या बाजूचे सर्वच वाचा. ती तह अंती, सी थ थ, मी वह मह. त ताम अन प्रथम पुरुष, विसर्ग तम त मध्यम पुरुष, अम व म उत्तम पुरुष. तू ताम अंतु प्रथम पुरुष, तम त मध्यम पुरुष आणि आव आम उत्तम पुरुष. इथ इताम इयुः प्रथम पुरुष, इहि इता इतम इत इयम इव इम. छान छान. आत्मनेपदी आलोक. नाही, अगोदर सानवी वाचेल. सानवी, लट लकार आणि लंग लकाराचे प्रत्यय वाच बेटा. आत्मनेपदी हे वाले. ओके. इथे बरं, एक मिनिट हां. थांब थांब. इथे आहे हे. से इथे द्वे. ओके, पुढं. मही. छान. आता लोट लकार आणि विधिलिंग लकार वाचणार आहे आलोक. आलोक, तू कुठून जॉईन आहेस? जालना का? जालना. ठीक आहे. तुझ्या शाळेतल्या काही मित्रांना वगैरे नाही सांगितलं अद्यापर्यंत?
तर सांगितलंय ते थोडं टाइमचं हे व्हायला. बरं बरं, काय टायमिंगचं बेटा? तसं आपण 6 ते 7, 7 ते 8 या 2 बॅच आपण ऑफलाईन घेत आहोत इथं सी बी एस सीच्या. आणि 8च्या अच्छा. नंतर मात्र ऑनलाईन आपण घेऊ शकतो. 8 ते 8:40, 8:40 ते 9:20 आणि 9:20 ते 10, अशा 3 बॅचेस होऊ शकणार आहेत. त्याच्यामध्ये मग तर जास्ती सांगतो मी तुला. जास्तीत जास्त आपण ग्रामरचा भाग घेणार आहोत. बरं, टोटली ग्रामर जबरदस्त. अच्छा. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका. ठीक आहे, कोणी 7वीचा असेल, कोणी 8वीचा असेल, कोणी 9वीचा असेल. क्वेश्चन पेपर शेअर केला की त्यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला आलं पाहिजे. तुमचे लेसन्स जे आहेत ना, धडे वगैरे, ते सगळ्यांचे व्यवस्थित कव्हर केले जातील. त्याला काही अवघड नाही. पुन्हा पाठाच्या खाली आलेला भाषा अभ्यास तो व्यवस्थित समजून सांगितला जाईल सर्वांनाच. हां, त्याचं लिखाण हो सर. करण्यासाठी मात्र स्क्रीनशॉट काढायचं आणि पुन्हा लिखाण करायचं तुमचं तुम्ही. परीक्षासुद्धा आपली दर शुक्रवारी पेपर तुम्हाला पोहोचला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि न बघता हो सर. सोडवायचं. जेवढ्या चुका झाल्या तेवढ्या दुरुस्त करून आपण पुन्हा नेक्स्ट टाईम चांगली तयारी करायची. यस. तर हो. बाकीच्यांना कल्पना द्या, डेमो क्लास वगैरे जॉईन होऊ द्या. ठीक आहे. आणि शिकवलेलं आवडल्याच्या नंतर पुढं कंटिन्यू करायचे. ओके. सानवी कुठून? चाकूरवरनं का अहमदपूर? चाकूर. यस. हो सर, चाकूर. हां, आणि त्रिवेणी लातूरमधनंच. तसा विचार केला तर जे संस्कृत चांगल्या प्रकारे शिकू इच्छितात, ठीक आहे, आउट ऑफ मार्क्स मिळवू इच्छितात, त्यांनी खूप जणांनी जॉईन झालं पाहिजे. बाकी मग 2, 4, 10 दिवस वगैरे डेमो क्लास करायचा छानपैकी. जे बोलतोय शिकवतोय संस्कृतच आहे ते विद्यार्थ्यांना पटलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं पाहिजे की ट्युशन लावायचं नाही लावायचं. कारण फीसपेक्षा महत्त्वाचं आहे की विद्यार्थी जास्तीत जास्त शिकून पुढे गेले पाहिजेत. कारण अद्यापर्यंत 20 वर्षाच्या काळामध्ये अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर झाले, आपापल्या उद्योग क्षेत्रामध्ये नंबर 1वरचे आहेत. अभिमान वाटतो कुठंतरी. पण जास्तीत जास्त संख्या जर झाली तर आपण जिकडे जाऊ तिकडं आप आपला विद्यार्थी दिसला पाहिजे चांगल्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे. संस्कृत शिकण्याबरोबर सुसंस्कारीही विद्यार्थी घडणं गरजेचं आहे. एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना आमची. यस. वाचा. आलोक पडो. तर ठीक. ताम इताम इतान प्रथम पुरुष स्व इयाम द्वम उत्तम पुरुष नाही. हा उत्तम. सर कोणता पुरुष? हां, मध्यम पुरुष. मध्यम पुरुष ए अरे आवे हे आम आम उत्तम पुरुष. ऐ ऐ आवहे आमहे उत्तम पुरुष. आता सानवीचं पुस्तक जे आलं आहे माझ्या हातात, ते नवीन आहे, जे की अद्यापर्यंत झालं नव्हतं. तर त्याचं झेरॉक्स काढून मला त्याची संधिविग्रह, भाषांतर, पुन्हा त्याचा भाषा अभ्यास, लिखाण करणं गरजेचं आहे. हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे. परत आता आलोकला जे पुस्तक काल दाखवलं 9वीचं, ते तो म्हणतो त्याचं नाही आहे असलं पुस्तक, शेमोशी. तर आलं नाही आणखी पुस्तक त्याच्या हातामध्ये. बघूया आल्यानंतर पुढं. काही नाही, विद्यार्थ्यासाठी माझ्याकडे भरपूर वेळ आहे लिखाण करायला, त्याच्यानंतर नोट्स काढण्यासाठी वगैरे. ठीक आहे. चला, आता थोडक्यामध्ये एक धातू, पठ आणि भाष्य सांगतो आणि पुढं घेऊया. पठ. पठती पठतः पठन्ति, पठसी पठतः पठत, पठामी पठावह पठामह. आलोक, काही अडचण आहे का? आपल्या मोबाईलवर किंवा टॅबवर काही असं टच करू नका. इकडे नाव दिसतं. ठीक आहे. कारण स्टार्टिंगला नवीन नवीन ज्यावेळेस आम्ही झूम ॲप लॉकडाऊनमध्ये चालू केलं त्यावेळेस विद्यार्थी तिथं घरी बसून असं 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 काही बी करायचे, गोल गोल गोल. ठीक आहे. मग त्यावेळेस कळायचं नाही आम्हाला. अरे कोण आहे असं करू नका रे म्हटलं की काहीच बोलायचे नाही, मी नाही म्हणायचं. पण आता लक्षात आलं आमच्या. हो सर. म्हणजे आता हे माझ्याच नाही बरं, कुठल्याही बॅचच्या बाबतीत करायचं नाही ऑनलाईनला.
कारण ऑनलाईनच्या बाबतीत आता हा हा बरेच जण परफेक्ट जा नाही नाही तुला. सर चुकत नव्हतं. हो हो नाही तुलाच नाही, राग नाही करत मी, म्हणजे एक चांगलं गुड मॅनर्सच्या बाबतीतलं सांगतोय. ठीक आहे. चला पुढे. अपठत अपठताम अपठन अपठः अपठतम अपठत अपठम अपठाव अपठाम. लंग लकार म्हणलं की भूतकाळ असतो आणि भूतकाळाचं वैशिष्ट्य सुरुवातीला जोडलं जातं. पुढे पठतू पठताम पठंतू पठ पठतम पठत पठानी पठाव पठाम. विधिलिंग लकाराच्या संदर्भामध्ये म्हटलं तर हे जे ई आहे त्याचा मात्रा होत असतो. पठेत पठेताम पठेयुः पठेः पठेतम पठेत पठेयम पठेव पठेम. आणि आपण शिकत असताना आपले आई वडील भाऊ बहीण सोबत असावेत, दररोज नाही कधीतरी असावेत, म्हणजे त्यांच्या वेळेनुसार जास्त आग्रह करू नका. त्याच्यानंतर आम्ही काय शिकवतो, तुम्ही काय वाचता, दुसरे काय वाचन करतात, लिखाण करतात, सांगतात, ते त्यांच्याही लक्षात येतं. ठीक आहे. आणि प्रत्येक शब्दाचा वाक्याचा अर्थ वापर सगळं काही कळालं पाहिजे तुम्हाला. कळालं नाही बिनधास्त विचारायचं. ओके. नेक्स्ट ईचा मात्रा म्हटलं म्हणजे पठेत पठेताम पठेयुः पठेः पठेतम पठेत पठेयम पठेव पठेम. आता हे आत्मनेपदी प्रत्यय आहेत. आता सानवीला आपलं काय सॉरी तन्वी 8वीची परीक्षा दिलेली आहे, आता 9वीला गेली ती दिदी. छान आहे, हुशार आहे, अभ्यासात चांगली आहे. मला वाटतं एक 2-3 महिने आपल्याकडे तिनं ऑनलाईन केली आणि मी शब्द दिला होता तिला, तू तुझ्या शाळेत क्रमांक 1वर राहशील. त्रिवेणी काय बेटा माझ्याकडे जॉईन झाल्यानंतर शाळेतल्या ज्या काही एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये किती होते मार्क्स तुला? 18, 19, 20 आउट ऑफ परत ओके बेटा. असे वर्गात किती जण होते मग? 6-7 जण. बरं, त्या 6-7 जणमध्ये आपला नंबर लागला. बरं, माझ्याकडे ट्युशन जॉईन होण्याच्या आधी किती मिळत होते? 15-16 मिळत होते. बरं, त्यावेळेस आत्मविश्वास चांगला होता का ट्युशन जॉईन केल्यानंतर आत्मविश्वास वाढला बेटा? शेवटचा प्रश्न. आता वाढलं थोडं. हां, ह्याला या गोष्टीला खूप महत्त्व आहे बरं का. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. ओके. चला लाव बेटा हे प्रत्यय लाव. म्हणजे मी कसं आहे 99% जे बोलतो ते खरंच बोलतो आणि अभिमान वाटतो मला या गोष्टीचा की आपल्या संपर्कात आलेला विद्यार्थी खरंच बनतो आणि आपण बनविण्याचा प्रयत्न करतो. हसत खेळत संस्कृत असतं. ठीक आहे. आणि एखाद्या बॅच सुरू व्हायला उशीर झाला किंवा सुट्टी जर राहिली तर मलाच करमत नाही बेटांनो. हां, वाजवून आपण सगळ्याला सांगून दर रविवारीची सुट्टी घेत असतो, पण बाकी वारी सुट्टी नकोशी वाटते. ठीक आहे. मग कधी नेटवर्क प्रॉब्लेम म्हणा किंवा कुठं काही कार्यक्रमाला वगैरे गेलं, काही जरी असलं तरी आपल्या ट्युशनच्या टायमिंगमध्ये जाऊ नये या मताचा आहे मी, परंतु कधीतरी होतं समजा असं. यस सानवी. आता हे 2 सॉरी त्रिवेणी, हे 2 प्रत्यय आपण लावलेत बेटा 8वीला, पण आता हा विश्वास मला आहे हे दोन्हीही प्रत्यय आपण 9वीला शिकणार आहोत. पण आत्ता लगेच तू हे प्रत्यय खालचे सुद्धा राईटपैकी सांगू शकतेस. ठीक आहे. चला हां सांगा आता हे. सॉरी भाष्य धातू. ए बेटा डायरेक्ट प्रत्यय लाव ना आता, ते भाष्य धातूला लाव. भाषते भाषेते भाषते प्रथम पुरुष भाषसे भाषेते भाषद्वे मध्यम पुरुष भाषे भाषावहे भाषामहे उत्तम पुरुष बहुत बढ़िया. भाषत भाषेता पुरी प्रथम पुरुष. थांब. लंग लकार प्रथम भूतकाळ म्हणलं की सुरुवातीला जोडायचं. ठीक आहे. आता तिनं चुकली हरकत नाही. आता हे तिलाही सांगितलं आणि तुम्हालाही सांगितलं सगळ्यांना. लंग लकार भूतकाळ लावायचं सुरुवातीला. चला स्टार्ट. अभाषत अभाषत अभाषेता अभाषंत प्रथम पुरुष अभाषथा अभाषेथा अभाषध्वम मध्यम पुरुष
अभाषे अभाषावहे अभाषावही अभाषावही उत्तम. बहुत बढिया. आता हे तर शिकवलेलं होतं. आता खरी कमाल इथं आहे. चला जोडा बेटा भासला. तर इथं लावायचं कशासाठी? फक्त लंग लकारात लावायचं असतं. भाषताम भाषेताम भाषंताम प्रथम पुरुष भाषस्व भाषेताम भाषद्वम मध्यम पुरुष भाष्ये भाषावहे भाषामहे उत्तम पुरुष. बहुत बढिया. आता जसं इथं ईचा मात्रा झाला ना तसं सुद्धा इथं सगळीकडे ईचा मात्रा होतो. हा नियम लक्षात ठेवा सर्वांनी. यस. आता हे सानवी पण सांगू शकते. अरे बापरे. हां राईट. तेवढं टेक्निकल आणखी जमत नाही मला. हे असं काहीतरी ते बॅक आलं एकदमच की. हां सानवीही सांगू शकते, आलोकही सांगू शकतो, त्यांनाही कळालं आहे. तरी त्रिवेणीच वाचेल. अभाषेत ए पुरी अभाषेया थांब. फक्त लंग लकार. भूतकाळामध्ये अ लावायचे. इथं का बरं अ लावत आहेस तू? सॉरी सर. हां ईचा मात्रा भाषेत. भाषेत भाष्ययाताम भाषेरन भाषेथः भाषेयथाम भाषेध्वम भाषेय इथे काय घ्यायचं? आ पण येईल ना. भाषे वही. भाषेवही भाषेमही उत्तम. व्हेरी गुड. चला इथंपर्यंत काही अडचण आहे का कुणाला? नाही सर. अडचण आहे का? हां आता हे प्रत्येक चांगले पाठ करा. कारण फक्त पठ आणि भाषेलाच नाही तर अनेक सोप्या नाही. हां काकू नाही या म्हणा की रे. काकू या की. तर छानपैकी आपण काय करायचे पाठांतर करायचे. स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलंच तर. चला आता पुढचा मुद्दा घेऊया आणखी. हां मला जे शिकवायचे ते मी शिकवत राहणार आहे. माझ्याकडे नियोजन आहे. पण तुम्हाला जर काही वाटत असेल की सरांनी हे घ्यावं ते घ्यावं, हे शिकवावं ते शिकवावं तर तसं सांगा. त्यानुसार मला शिकवता येईल. ठीक आहे. ओके. फक्त तुम्ही सांगितलं पाहिजे फक्त. हां हा आपला एक क्वेश्चन पेपर चालू होता. सानवीचा आहे. ठीक आहे. तर झालं होतं का पूर्ण? नाही वाटतं. हां संख्या 1 ते 50. हो नाही पेपर शाळेत झाला होता सानवी पेपर. झालं. ओके काही हरकत नाही. पण हा पेपर मी आणखी सोडून हे तोंडी झालं बेटा. पेपर झेरॉक्स काढून उत्तरं लिहिणार आहे असं म्हटलं होतं का? हां मग ते आठवण करून द्यायचं ना आपण पुन्हा. ठीक आहे. आता आपण काय करूया 1 ते 100 संख्या घेऊया आणि कुण्या तारखेला काय शिकवलं वगैरे असतं आमच्याकडे लिहिलेलं. आपण आत्ता अद्यापर्यंत 1 ते 50पर्यंत संख्या शिकलेली असेल. तर आता आपल्याला 1 ते 100पर्यंत संख्या शिकायची आहे. ठीक आहे. 1 ते 100. अरे एवढ्या लांब नाही, इथंच आहे जवळच. त्रिवेणी हे तुमचं 9वीचं पुस्तक आहे. हां बरं स्क्रीन व्यवस्थित दिसत आहे सर्वांना? हो सर. ठीक आहे. आता थोडंसं ओके बेटा. आता ही उभी करतो. आता छान दिसत आहे का? मगा छान दिसत होती.
आत्ता चांगली दिसत आहे का? हो. हां, म्हणजे आपल्या नोट्स वगैरे असतील किंवा प्रश्नपत्रिका असतील त्या आपल्याला आडव्याच घ्याव्या लागतील आणि हे पुस्तक PDF ऑलरेडी आहे म्हणून उभं. ओके बेटांनो, पहा प्रार्थना श्लोक उच्चारण महत्त्वाचं आहे हां. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. काले वर्षतु पर्जन्यः पृथिवी सस्यशालिनी देशोऽयं क्षोभरहितः सज्जनाः सन्तु निर्भयाः सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हे झालं उच्चारण बेटांनो. बरं, तुम्ही रेकॉर्डिंग करायचं म्हटलं तर करू शकता का तिकडे? ट्राय केलाय कोणी? हो हो सर. सर. करू हो शकता. सर. हो का? केलाय का कोणी ट्राय तसा आतापर्यंत? नाही सर, करू नाही सर, शकतो मी. अजून तर काही. बरं, मला माहीत नव्हतं तुम्ही रेकॉर्डिंग करू शकता. बरं, काय करा, ज्यांना जमतं आता तुमच्यापैकी त्यांनी रेकॉर्ड करा 2 मिनटाचं 5 मिनटाचं वगैरे आणि ते मला व्हॉट्सअपला पाठवा. म्हणजे त्याच्यामध्ये माझा आवाज तुमचा आवाज वगैरे येतो का बघूया आपण. ठीक आहे? चालेल. आणि हे रेकॉर्डिंग करून तुम्ही दुसऱ्यांना पाठवलं वगैरे तसं काही नुकसान नाही बरं का आपलं. कारण आपल्या ज्ञानाचा अनुभवाचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना पोहोचला पाहिजे. वाईट वाटतं हो, बरेच जण ट्युशन लावत नाहीत संस्कृत विषयाचं 8वीला वगैरे. आता 9वीला चाललेत ते विद्यार्थी, 8वीला ट्युशनसुद्धा लावलं नव्हतं अशा बऱ्याच विद्यार्थ्यांनी. मग ते म्हणतात की आम्हाला लई सोपं गेलं सर, शाळेमध्ये आम्हाला 20 पैकी 17, 18, 19 मार्क मिळत होते. पण वाईट वाटतं का? कारण ह्या विद्यार्थ्यांना म्हटलं, अरे बेटांनो मग आमचा 20 मार्काचा पेपर द्या आणि त्याच्यात तुम्हाला 20 पैकी 20 मार्क मिळाले तर 200 रुपये बक्षीस आहे. 19 मिळाले तर 150 आहे. 18 मिळाले 100 आहे. त्याच्यानंतर पण असं कमी होत आहे. ठीक आहे. पण आमचा अनुभव असा सांगतो, जे आपल्याकडे ट्युशनला नाहीत आणि स्वतःला खूप हुशार समजतात असे बरेचसे विद्यार्थी 15 गुणाच्या पुढं जात नाहीत बेटांनो. काही जणाला 5, 2, 10 असे राहतात मार्क. मग या बाबतीत पालकांनी थोडं जागरूक राहिलं पाहिजे. पालकांनी म्हटलं पाहिजे, सर आमचं पोरगी खूप हुशार आहेत. बरं, द्या पेपर तुमचा. मग त्यांना पेपर द्यायचा आणि लगेच चेक समोरच. छोट्या छोट्या लिखाणाच्या चुका होऊ शकतात. ठीक आहे. चला आता काय करायचं आहे आपल्याला, पहिले 2 श्लोक वाचणार आहे त्रिवेणी. दुसरे 2 वाचणार, तिसरा श्लोक वाचणार आहे. हां, तिसरा आणि चौथा श्लोक वाचेल कोण? आलोक. आणि 5वा श्लोक सानवी. ओके, वाचा बेटांनो. रेकॉर्डिंग ठेवा बरं का चालू. अभिप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरासुरयः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. या कुन्दे तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा वा पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. छान.
सुंदर वाचलेलं आहे, पण चुका भरपूर झालेल्या आहेत. होऊ द्या, हरकत नाही. सुधारायचे, कारण तुमच्या अभ्यासक्रमाच्या बाबतीत जर चुका झाल्या तर त्याच्यात तुमची चूक नाही, तुमच्या शाळेतल्या शिक्षकाची आणि ट्युशनच्या शिक्षकाची चूक असते. तुम्ही वागण्यात, बोलण्यात, राहणीमानात जर चुकलात तर ती चूक तुमच्या आईवडिलांची असते. ठीक आहे. मग आपल्याला आपल्या आईवडिलांची पण इज्जत जाऊ द्यायची नाही, त्यांना शरमेने मान खाली घालू द्यायची नाही, आणि शिक्षकांची सुद्धा इज्जत जाऊ द्यायची नाही. त्यासाठी छान वाचायचं. आता पहा, ठीक आहे, चुका होणे झाल्या, ते सुधारणात्मक सांगणं गरजेचं आहे. पण अडचण अशी आहे की बऱ्याचशा शाळेमध्ये वाचन करायलाच लावत नाहीत विद्यार्थ्यांना. विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त वाचन करायला लावलं पाहिजे, लिखाण करायला लावलं पाहिजे, वाचनातल्या आणि लिखाणातल्या चुका सांगितल्या पाहिजेत. यस, त्रिवेणी वाच बेटा हा गोल केलेला शब्द. सुरासुरयः. सुरा सुरेयः. बर. त्रिवेणी इथं आलं ई म्हणून विसर्ग. आलोक आलं, आलोक असं म्हणायचं. पण हा थोडा वेगळा शब्द आहे. सुरासुरैही ही असं म्हणायचे. चला, हा शब्द सानवी वाचेल. थोडं शिकायचं, पण चांगलं शिकायचं, म्हणजे ह्या चुका पुन्हा होऊच नाहीत अशा पद्धतीनं शिकायचं. हां, वाच बेटा, जसं जमते तसं वाच, काही टेन्शन घ्यायचं नाही. होऊ दे ना, चूक काय असतं तेवढं. अभिष्टितार्थ सिद्ध्यर्थी. बर. आता शेवटी थी म्हणली नाही आहे, थी वेलांटी नाही आहे. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. या कुंदेन्दुतुषारहार धवला. आता मोठा शब्द आहे, घाबरून जातात विद्यार्थी, नाही घाबरायचं. या कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. थर्डवाला श्लोक. ठीक आहे. आता म्हणजे सगळ्या चुका सांगण्यात मजा नाही, काही चुका सांगायच्या असतात. पुन्हा नंतर आपण बेजार झालो हरकत नाही म्हणून दाखवायचं. आता कळेल आणखी. चला, आलोक तिसरा श्लोक. यस आलोक. अन्यातिमिरा सर वर्ड काय तो? नाही, तुला जसं जमतंय तसं वाच की. मी एक वेळेस वाचून दाखवले, आता तुझी बारी. पुन्हा परत मी वाचून दाखवतो, आणखी चुकलं तर. होऊ दे ना चुका, काही अडचण नाही. इथं माझ्यापाशी तुमच्या चुका होऊ द्या, वाचनातल्या, लिखाणातल्या. कारण तुमच्या झालेल्या चुका म्हणजे मी कमी आहे कुठंतरी. पण ह्याच चुका शाळेत होता कामा नयेत, याच्यासाठी चांगलं शिकायचे आपल्याला. अन्यातिमिरा नाही येते कसा गेलास मग 9वीला? हां, ती बघ छोटी दिदी तर 7वीला आहे, तिचं काय चलत राहतं. बर. सानवी तू वाच बेटा तिसरा. हार मानायची नाही बघा रे, सांगायला लागलोय असं.
काही बी वाचा चुकीचं, किंवा हिरो हिरोईनची नावं घ्यायची वाटलंच तर, पण वाचायचं. चुकू द्या, हरकत नाही. चुका झालेल्यात माझ्या लक्षात आल्या की मी सुधारणा. जाऊ दे, आलोक वाच, जसं जमते तसं वाच. आता ही कसा वाचला मी शब्द? कुंदेंदू तुषार हार धवला अज्ञान तिमिरांधस्य. तू ह्याला नाही, ह्या शब्दाला घाबरलास पुढच्या. चल वाच, आलोक वाच, लवकर वाच. अन्यातिमिरातस्मै गुड गुड. रस्मै ज्ञानजनशलाकया चक्षुरुन्मीलितः येन तस्मै श्री गुरुवे. शेवटचा शब्द ऐकायचा आहे मला. माईक बंद करायचं नाही एवढं लवकर. शेवटचा शब्द म्हण त्या श्लोकातला. तस्मै श्री गुरुवे गुरुवे नमः. हां, विसर्ग आला, नमः म्हटलं. अनुस्वार आला की चक्षुरुन्मीलितम तम माम आलोकम त्रिवेणीम त्रिवेणीम सानवीम. ओके. हां, आता पुढं मी म्हणून दाखवतो आता. हां, अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. पुढे सानवी चौथा श्लोक म्हण. आणि माझं शिकवणं बेटानो, एक विद्यार्थी असो, दोन असो, याच पद्धतीचं असतं. बघतायत काही पालक फोन करून सांगतायत की सर खरंच एकाही विद्यार्थ्याला तुम्ही छान शिकवता. अनेक विद्यार्थी असले तरी चांगल्या पद्धतीनं, खूप सावकाश, व्यवस्थित समजेल अशा पद्धती. कसं आहे, शिकायला भरपूर आहे, पण सुरुवातीचा काही काळ असं सावकाशच घ्यावं लागतं. बऱ्याचशा गोष्टी, संकल्पना क्लिअर झाल्या की पुन्हा नंतर काही शिकवा, लगेच तुमच्या लक्षात येणार. आणि लक्षात आलं की मग आपल्याला पुढं जाता येते फास्टमध्ये. आधीच लक्षात राहू द्या, मी जास्तीत जास्त ग्रामरवर भर देणार आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेवर भर देणार. आता उदाहरणार्थ त्रिवेणी आहे कितवीला? 9वीला. तर जास्तीत जास्त ग्रामर आणि त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका, ह्या शाळेची त्या शाळेची. राहिले वाटते की शेवटचं निघतो म्हणलं, नाही तरी बोललेलं आहे. चालतो म्हणून निघतो म्हणला. चलू का साहेब म्हणलास बघ शेवट. 2 मिनिटाचा आहे आणखी, बसा. हा, तर प्रश्नपत्रिका जास्तीत जास्त घेणं म्हणजे काय, समजावून सांगायचे तुम्हाला. जास्तीत जास्त उत्तरं, प्रश्न आणि ग्रामर एक जास्त. सानवी चौथा श्लोक म्हण बरे. काले वर्षतु पूर्जन्य. 1 मिनिट बेटा. बरं, हां, ठीक आहे, ओके, चला. हां, कंटिन्यू. पृथ्वी षष्ठस्थानिनी देशोय क्षोभरहित सज्जनाः सन्तु निर्भया. बहुत बढिया, खूप छान वाचलेलं आहे. सज्जनाहा मन. सज्जनाः
आता मी तिला म्हणायला लावले, बाकीच्यांनी पण मनातल्या मनात म्हणा, निर्भयाः. निर्भयाः. हां, इथं पर्जन्य ह आहे. तू तू पुर्जन्य ह म्हणलीस. पला उकार नाही ना बेटा. पर्जन्य ह. पर्जन्यः. देशोयम. देशोऽयं. व्हेरी गुड. असं जर थोडं थोडं सांगितलं ना, मग परफेक्शन झालं की झालं. म्हणजे एक सुरुवातीला एक 10, 12, 15 दिवस थोडी बेजारी असते बेटांनो आमची, आणि एकदा परफेक्ट बनलात ना झालं. मग आपली फीस 8वीची 8,000, 9वीची 9, 10वीची 10,000 असते. विद्यार्थी 10वीला जरी गेला आणि 8वीपासून असेल तर आपण ती फीस फक्त 8च घेत असतो. का तर त्याची तयारी झालेली असते 2 वर्षात, आणि तो हिरा असतो आमचा बॅनर पॉम्पलेटवरचा. आणि एवढं 3 वर्ष राहून 3 वर्ष फीस भरूनसुद्धा जर त्याला बोर्डाच्या एक्झाममध्ये आउट ऑफ नाही मिळाले, 99 किंवा 98 असतील तर हरकत नाही, पण 97 असतील तर 1,000 वापस फीस भरलेल्यापैकी. 96 असतील तर 2,000 वापस. 95 असतील तर 3,000 वापस. त्यानं भरलाय किती 10वीला फीस? 8,000. 8,000 पर्यंत वापस द्यायचे. ऐकतो हे पण 8,000 पर्यंत वापस द्यायचं आहे. तर याला म्हणायचं आत्मविश्वास स्वतःमध्ये पण आणि विद्यार्थ्यांमध्ये पण निर्माण करणं. तर फक्त एकच प्रामाणिक इच्छा आहे बेटांनो. आता तुम्ही आहात किती? 3 जण. या ठिकाणी 500 विद्यार्थी पाहिजेत. फीस कमी येवो जास्त येवो, ह्या 500 पैकी 400 विद्यार्थी आउट ऑफपर्यंत पोहोचले पाहिजेत. काय रिझल्ट असेल ती प्रत्येकाला वाटतं घ्यावं, परंतु ते विद्यार्थी आपल्या संपर्कात येत नाहीत. त्याचं दुःख आहे. ठीक आहे, आपण हे ग्रामर म्हणून घेतो आहे. पुन्हा नंतर थोडासा टायमिंग वगैरे पुढं मागं करून तुमचं सिलॅबसचं सुद्धा कव्हर केलं जाईल. ओके. CBSEचे विद्यार्थी 7वीचा असेल तर त्याला 10वीचं ग्रामर आहे स्टेट बोर्डचं, त्याच्यामुळं काही अडचण नाही. त्याच्यानंतर हे आपले